हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा के ब्लॉग। आज बनवूया मस्त असे क्रिस्पी समोसे। तर घरच्या घरी समोसे कसे बनवायचे ते नक्की रेसिपी बघून घ्या। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। आणि अजून कोणी सबस्क्राइब केलेलं नाही आहे माझ्या चॅनलला त्यांनी लवकर सबस्क्राइब करून घ्या। इथे मी ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये घालायचं 1 चमचा तेल। तेल तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी, मोहरी तडतडायला लागल्यावर अर्धा चमचा जिरं घालायचं। त्यानंतर घालायचं करबेव, बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा। करबेव पण मी चिरून घेतलेला आहे। एकदम छान बारीक चिरून घ्यायचं मिरची, कांदा आणि करबेव, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगला हा कांदा भाजायला द्यायचा। तुम्ही बघू शकता इथं किती छान भाजलेला आहे, लाईट ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। तर यामध्ये आता घालूया आपण थोडीशी हळद, हळद घालून मिक्स करायचं। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ। तेही चांगलं मिक्स करून घेऊया। आता मी इथं हे बटाटे शिजून घेतलेले आहेत, शिजून सालं काढून घेतलंय आणि हे बारीक चिरून घ्यायचं। तुम्ही मॅशरनं मॅश पण करून घेऊ शकता। तर इथं मी बारीक चिरून घेतलेलं आहे बटाटे। आता ते घालून मिक्स करून घ्यायची, चांगलं मिक्स करायचं। आता हे मिक्स झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलाय आणि यामध्ये कोथिंबीर घालते। आता कोथिंबीर घालून छान मिक्स करून साईडला थंड व्हायला भाजी ठेवून द्यायचं। आता इथं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया। त्यानंतर थोडासा ओवा घेतलाय मी, ओवा घालायचा। असं हातावर चोळून घ्यायचं आणि मगच घालायचा। तर इथं ओवा घालत आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून थोडं थोडं नॉर्मल पाणीच घेतलंय, पीठ मळून घ्यायचं छान। नॉर्मल पाणी घालूनच पीठ मळून घ्या। मी इथं तेल घातलेलं नाही आहे, तेल नंतर घालायचं। हे पूर्ण गव्हाचं पीठ आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचेही करू शकता, पण गव्हाच्या पिठाचे खूप छान समोसे होतात। आता इथं बघा थोडं मळून झाल्यानंतर 1 चमचाभर तेल घालत आहे आणि ह्याला छान आणि एकदा मळून घ्यायचं छान। इथे बघू शकता तुम्ही किती छान मळून झालेलं आहे पीठ। आता एक 10 मिनिटानंतर आपण समोसे करायला घेऊया। 10 मिनिटं तसंच रेस्ट द्यायचं आणि मग समोसे करायला घ्यायचं। तर इथे छोटे छोटे गोळे करायचे। कितीही साईज तुम्ही करून घेऊ शकता, मोठे पाहिजे तर मोठेही करू शकता तुम्ही। तर असे मी सगळे गोळे करून घेते पहिला। आता इथे गोळे बनवून झालेले आहेत। थोडंसं तेलामध्ये डिप करून हे असे थोडे लांबट असे लाटून घ्यायचे। राऊंड शेप करायचे नाही, हे लांबटच असे लाटून घ्यायचे। इथे बघा लाटून झालेलं आहे। आता चाकू घेऊन असं मधून कट करून घ्यायचं, एक कट मारायचा आणि इथं भाजी भरून घ्यायची दोन्ही साईडला। तर इथं मी भाजी दोन्ही साईडला भरून घेते।
हे बघा छान अशी भाजी भरून झालेली आहे। आता काय करायचं, थोडंसं एक बोटात पाणी जरासं लावून हे साईड्सला असं करून हे जिथून कट केलेलं असतं तिथून असं छान प्रेस करून घ्यायचं, पूर्ण बंद करून घ्यायचं, ट्रायंगल शेपमध्ये करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी जसं बनवायला तसे बनवून घ्या। आता हे जे ओपन आहे असं वरती ते पण असं छान असं प्रेस करून क्लोज करून घ्यायचं आणि तयार आहे आपला समोसा। तर इथं आणखीन एक मी दाखवत आहे, चांगलं बघून घ्या। आता हे असे सगळे समोसे मी बनवून घेणार पहिला। तर पहिला हे सगळे समोसे बनवून घेते आणि मग नंतर एकदमच फ्राय करून घेते। आता इथं मी कढई ठेवलेली आहे, तेल तापलं आहे आणि मी समोसा घातलेला आहे। तर छान लाईट ब्राऊन कलर येतोपर्यंत मीडियम गॅसवर छानपैकी तळून घ्या। एकदम गॅस हाय करून तळू नका। जर तुम्ही हाय करून तळून घेतला की मग बाहेर आउटर कोटिंग तेवढंच ब्राऊन कलर होणार आणि आतलं सगळं मिश्रण किंवा सगळं पीठ कच्चं राहणार। त्यामुळे मीडियम गॅस ठेवून छानपैकी लाईट ब्राऊन कलर येतोपर्यंत मस्त असे करून घ्या। त्याच्यामुळे तुम्ही मीडियम गॅसवर ठेवून तळला की छान क्रिस्पी पण होतात। तर नक्की करा। हे बघा इथं बघू शकता छान असे समोसे फ्राय होत आहेत आणि इथं बघा किती छान आणि क्रिस्पी झाला हा समोसा। असे समोसे सगळे आपण तळून घेऊया। तर इथं आपले रेडी झालेले मस्त असे क्रिस्पी क्रिस्पी समोसे। तर मंडळी वाट कसली बघताय, तुम्हीही करा आणि नक्की सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला नक्की करा। आणि हां, लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करा।